नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. अगदी खूप दिवसानंतर, कारण माझ्या मते 3-4 महिन्यानंतर मी हा व्हिडिओ शूट करतो आहे. कारण काही कारणास्तव मी व्हिडिओ बनवायचं थांबलो होतो आणि घराचं पण काम वगैरे चाललं आहे. त्याच्यामुळे ते मी काही फुटेज शूट केलेत पण मी ते अपलोड केलेले नाहीत, कारण ते मी नंतर अपलोड करणार आहे. आणि घराचं जे बांधकाम झालं ते काय मी त्याच्यामध्ये काही गडबडीमध्ये काही ब्लॉग बनवले नव्हते. तर कोकणात आता सध्या माहिती आहे सगळ्यांनाच, पावसाळ्याचे दिवस आहेत आणि आता खेकडे मासे वगैरे पकडण्याची वेळ आले. तर गेल्या वर्षी मी एक व्हिडिओ टाकला होता खेकड्यांचा आणि माशांचा. त्याला प्रतिसाद मला खूप चांगला आला होता. आणि आत्ता गेल्या वर्षी पप्पांनी जे गडदे असतात त्यांना खेकडे पकडण्यासाठी आपण वापरतो, ते पप्पांनी विणला होता. तर ते आता थोडेसे खराब झालेत आणि काल पप्पांनी गडदे लावले होते, त्याच्यामध्ये थोडेफार खेकडे मिळाले. मोठी साईज होती त्याच्यामध्ये. तर काल मी नव्हतो घरी, आज मी घरी आहे. संध्याकाळची जवळजवळ 5:15 झालेत, 5:15-5:30 झालेत आणि घराचं सुद्धा काम चालू आहे. मागे मिस्त्री लोक आहेत आणि आज मी त्यांच्यासोबत चाललो आहे गडदे लावायला. तर हा एक ब्लॉग शूट करतो आहे. तर बघूयात काय होतं, कसं होतं आणि किती खेकडे मिळतात वगैरे. तर चला बघूयात. तर हे बघा, हे आहे आपल्या घराचं काम. इथपर्यंत चाललं आहे, म्हणजे दिसत असतील वरती. हे बघा मिस्त्री लोक आहेत. अजून 5 वाजून गेलेत तरी काम चालू आहे अजून. आणि पाऊस पण आता दिवसभरातून आत्ता येऊन गेला आहे. तर आता मी चाललो आहे. पप्पा तिकडे मागच्या बाजूला तयारी करतात सगळी. तर ही मागची बाजू होती जी मागच्या व्हिडिओमध्ये बघितलीत तुम्ही. जुनं घर वगैरे इकडे होतं आपलं. आता हे नवीन बनतं आहे. तर याचे व्हिडिओ मी काय काय शूट केलं ते मी अपलोड करेन थोड्या दिवसानं. हे बघा पप्पा इकडे तयारी करतात. हा कायसा मागचा परिसर. हे बघा इकडे गडदे बांधतात सगळे. काल लावले होते त्यांनी, परत आज दुसरा दिवस आहे. हे बघा 4 आहेत ना. याच्यात कुजलेला मांस आहे त्याच्यामुळे त्या मास्क्या वगैरे होतात, त्यालाच खेकडे येतात. हे 2 आहेत. हा 1, 2, 3, 4 आणि हे 5. हे बघा हे आम्ही बाहेरच लावून ठेवतो कारण वास वगैरे मारतो त्याच्यामुळं. हा बघा एक इथे आहे आणि 2 तिथे आहेत. ते बघा दिसत असतील तिथे. तर हे घेऊन चाललो आहे आता. हे बघा जे काल पकडले होते खेकडे ते हे आहेत. आतमध्ये ठेवले आहेत बादलीमध्ये. त्यांना खायला चारा वगैरे ठेवला आहे. मोठी साईज आहे. खाली पण हे बघा 7-8 एक आहेत. तर अशा साईजचे आहेत कायसे. तर आज बघूया, आज लावायला जातो आणि परत आज किती मिळतात ते बघूयात. तर हा बघा केवढा मोठा आहे साईज याची. तर आज बघूयात किती मिळतात ते. हे बघा एवढे तयार केलेत आम्ही. त्यांना बाहेरून फडका वगैरे बांधून ठेवला आहे जेणेकरून फाडून जाऊ नयेत. कारण हे गेल्या वर्षी असंच झालेलं. आतमध्ये खेकडे जायचे पण ते फाडून सर्व बाहेर निघून जायचे. त्याच्यामुळे आता ह्याला आम्ही कापड बांधला आहे. 1, 2, 3, 4 आणि 5. पप्पा गेलेत तिकडे घरी रेनकोट आणायला आणि मी छत्री घेतले, काठी आणि चाललो आहे. तर चला निघूयात आता. इथून जायचं सरळ खाली. ही वाट तुम्हाला माहिती आहे. हे खाली पारा आहे आमचा. नदी तिकडे राहिली खाली आणि इकडे पारा आहे. तर पाऱ्यावरती चाललो आहे. गवत बघा काय झालं ते. एकदम दाट जंगल असं झालं आहे. इकडे पण आहे बघा आंब्यांमध्ये वगैरे पण पूर्ण हे झालं आहे. आले हे बघा. तुम्ही किती घेताय? 2? नाही काठीला द्या, काठीला द्या. थांबा हिच्यात अडकवा, हिच्यात द्या. चाल तुम्ही चला पुढे. बस 3 आणि हे 2, 5. ही वाट आहे आपली खाली जायची. आणि मी पण चाललो आहे. माझ्याकडे 2 आहेत. छत्री घेतले त्याच्यामुळे गडबड होते.
कारण याच्यामध्ये वजन आहे. मांस आहे, कुचलेला मांस. हे बघा, पप्पा सगळे एकटे झाले होते, मी काय आलो नव्हतो. सकाळी आज लवकर उठून मी बनेन सोबत. किती मिळतात ते बघायला. जंगल बघा किती आलं आहे. हा झाड गेल्या वर्षी तुटला होता, इथे ठेवला होता मी तोडून. एकदम शेवाळ शेवाळ झाले पूर्ण. पूर्णच घाण झाले, एकदम जंगलच झालं. त्याच्यामुळे बघा सगळं गवत जास्त आलं. कारण यावर्षी मे महिन्यातच पाऊस पडला, त्याच्यामुळे गवत जास्त आहे यावर्षी. नंतर एवढा नसतो गवत जुलै महिन्यापर्यंत. तरी जुलै संपायला आला, एवढा गवत असा नसतो. बापरे, बघा परा आवाज येते खाली. आलो पर्यावरती, परा दाखवतो तुम्हाला. हा बघा, हा आहे परा आमचा. मस्तपैकी खालून इकडून. इथलीच गेल्या वर्षीची व्हिडिओ होती आपली, खेकड्यांचीच होती. त्याच्यामध्ये पानसाप वगैरे पण आला होता, दिवड. आणि बघा मध्ये तर आता 4-5 दिवस जास्त पाऊस होता मोठा, त्याच्यामुळे जास्तच पाणी होतं. आत्ता जरा असा नितळ झाला आहे. हा बघा, हा शेतातून येतो, म्हणजे विहिरीचं पाणी आहे. आणि हा असंच पावसानं वाहतो आहे. 2-3 दिवस पाऊस नाही पडला तर बंद होऊन जातो. गेल्या वर्षी आम्ही तिकडे लावले होते खाली, आता यावर्षी इकडे जातो आहे. काल पप्पाने इकडे लावले होते खाली, आज या बाजूला लावतो आहे. पाणी एवढं पण नाही, कमी आहे, पण ठीक आहे. अरे जंगल एकदमच जंगल झालं. हां हां, येतच नाही कोणतं काय. गवत जास्तच झालं. त्याची ही मेन वाट आहे ती बघा, ही जी झाडं दिसतात ही अशी वाट आहे, पण इकडून जायला लागले. कारण इथून मधून सगळी होल पडलेत पाण्याने, खेकड्याने होल मारलेत सगळी. हे बघा, इकडे वाघ डुक्कर वगैरे सगळे फिरत असतात, त्याच्यामुळे इकडे जास्त पण फिरकत नाही. गवत बघा काय झालं. चला जाऊन जागेवरती पोचल्यानंतरच भेटूया, आता जर चालायला मिळत नाही. पहिला स्पॉट इथे आहे, इथे एक लावतो आहे आम्ही. आणि चप्पल बघा हातात घ्यायला लागली मला, कारण हे बघा पाणी किती. हे तर एकदम कमी आहे, आणि इकडून आलो आहे बघा मागून, त्याच्यामुळे पाणी जास्त आहे. हा शेत आहे पूर्ण, त्याच्यामध्ये मासे वगैरे येतात. हे बघा इथून पाणी खाली जातो इकडे. तिथे आता तसं लावतात हा बघा. यायला जागा ठेवा. एक लावला आहे, दुसरा इथे लावायला पाहिजे. इथे पण बघा पाणी जातं आहे मस्तपैकी. ह्याच्यातून मासे खेकडे वगैरे येतात, कारण शेत आहे त्याच्यामुळे येतात. आता राहिले 4. एक लावला इथे. मागच्या वेळेला इथे एक व्हिडिओ बनवली होती मी ह्या शेतात, ते सापानं मोठी कात टाकली होती तिथे समोर. आणि हा बघा कवडा परिसर. चल पहिला इथे लागला आहे, तर बाकीचे पटापट लावू आणि उद्या सकाळी डायरेक्ट काढायला येऊ, पाऊस नसेल तर. वेली आहेत त्या, वेली झाल्या सगळ्या जंगलातल्या. हा इथे एक स्पॉट बंद करतो, जेणेकरून खेकडा त्या बाजूला जा. इथे हे सगळे पोकळलेले आहेत सगळे बघा. हे सर्व पूर्ण बांध पोकळून टाकलेलं आहे. इथे डुक्कर येऊन बघा, हे काजू वगैरे सगळे असे पाडून टाकलेले आहेत, त्याच्यामुळे जास्त पण खाली येत नाही. तर हा एक स्पॉट इथे. आता बाकीचे लावून मग नंतर डायरेक्ट भेटतो. 3 हां, ह्याच्यावरती दगड ठेवा अजून एक. हां ठीक आहे, चलो यायला घेतो. बापरे वजन जास्त आहे त्याच्यात. हा बघा चप्पल वगैरे सगळं हातात. चला त्यानं वाट काढत हे बघा कसे पोकळून ठेवलेत सगळे इथून पोकळ आहेत सर्व. चप्पल घालले, काटा बिट टुपायचा, बाकी काय नाही. पप्पा गेले पुढे बघा.
दुसरा इथे लावला आहे बघा. बाकीचे काय स्पॉट असे मी सगळेच काही दाखवत नाही बसणार आहे. इथे बघा, इथे समोर हे जे दिसतं इथे, तिथे एक बाव आहे जिला कोबीची बाव बोलतो आम्ही. लहानपणी यायचो आम्ही आंघोळीला, कपडे वगैरे धुवायला सगळे इथेच यायचो. आता सगळं बंद झालं. इथे मेन गेट होता आतमध्ये जायला. आता जंगलामुळे सर्व कोण येत नाही, कोणाची गाई गुरं नाहीत, त्याच्यामुळे कोण फिरकत नाही. तर हे सगळं आता जाम झालं आहे बघा. इथे आता सगळे पाणतळीचे झाले सर्व. पावसात सगळं पाणतळी, इथे पाणी पाणी होऊन जाते सर्व इकडे. बाकीचे आता दुसरीकडे जायचं. चला मस्तपैकी पाणीच पाणी. हे बघा किती पाणी. तिसरा इथे. तिला आठवत मोठी लगी. आणि इथून जास्तच जाते पाणी. ते बघा समोर बघा बारकी. जाणार नाही. बघा मंडळी, ह्या शेतात आहे ना कासवाचे छोटे छोटे पिल्लंसुद्धा मिळतात. कारण वरच्या बाजूला तिथे एक विहीर आहे, तिथे विहीर आहे, इथे समोर एक विहीर आहे आणि बाजूने इकडून परा वाहतो. आणि त्या शेतामध्ये पाणी साचतं पावसाळ्याचं. तर ह्या शेतामध्ये पावसाळ्याची छोटी छोटी कासवांची पिल्लंसुद्धा मिळतात. दादाला वगैरे मिळाली होती, 2-3 असे मिळाले होते त्यावेळेला. आणि ते आम्ही मोठे करून त्यांना विहिरीमध्ये परत सोडून दिली होती. काहीसे मरूनसुद्धा जायचे, कारण ते जास्त काहीसे जगत नाहीत. तर आता सगळे बाकीचे गडदे जे होते ते आम्ही लावून झालो आहे. संध्याकाळचे 6 वाजलेत आता. पाऊस पण येतो आणि आता चाललो आहे घरी आम्ही. आता उद्या सकाळी येऊ, डायरेक्ट बघू किती खेकडे मिळतात ते. तर पप्पा चाललेत समोर इथून. आणि हे बघा पूर्ण पाणी भरले सर्व इकडे. यायला म्हणजे हिंमत नव्हती कुणाची, बघा पाऊस पण आला. तर चला भेटू आता उद्या सकाळी, डायरेक्ट बघूयात किती खेकडे मिळतात ते. सुप्रभात मंडळी, दुसऱ्या दिवशीची सकाळ आहे आणि काल जे आपण गडदे लावले होते ते बघायला चाललो आता आम्ही. सकाळ सकाळ बघा वातावरण कसं एकदम क्लिअर आहे. आज काय पाऊस वगैरे काहीच नाही आहे. आणि दररोज सकाळी नाही तर चालूच असते किरकिर किरकिर, सकाळ सकाळ चालूच असते. एकदम अंधार वगैरे असतो. आता मी तिकडेच चाललो आहे. पप्पा पुढे गेलेत, कारण जास्त उशीर करून पण त्याला चालत नाही. तर आता बघूयात किती खेकडे मिळतात वगैरे, कारण त्याचे साप वगैरे पण येतात. तर बघूयात आता. आता इकडे पुढे जायचं म्हणजे ना गडबड होते सगळी, कारण कशी घाण वगैरे खूप जास्त आहे, गवत वगैरे खूप जास्त आहे. आणि इकडे एकट्याने यायचं म्हणजे एक भीती वाटते खूप. दिवाळीच्या आसपास इकडे कसं पाणी वगैरे कमी होतं, थोडंफार ऊन वगैरे येतं ना, त्याच्यामुळे गवत थोडाफार कमी होतो. त्याच्यामुळे काही एवढं काय असं वाटत नाही, तरी पण भीती तरी वाटतेच. कारण कसं इकडे वाघ वगैरे फिरत असतो, त्याच्यामुळे गडबड होते सर्व. पप्पा पुढे चालत आहेत, पुढे गेलेत. कारण काय असतं, गडदे वगैरे अशा ठिकाणी लावल्याच्या नंतर ना चोरीचा पण प्रकार जास्त असतो. कारण कसं बाकीचे लोक फिरणारे असतात ना, ते काढून घेऊन जातात. त्याच्यामुळे मग सकाळ सकाळ लवकर येऊन काढायचे असतात. तर आता माझ्या मते 7-1 वाजले असतील, तरी पण उजेड बघा काय पडला आहे. आता सकाळी 6 वाजता पण उजेड असा पडतो आहे ना गावी, की जसं की 8, 8:30, 9 वाजले तसा उजेड पडतो. हे बघा ही कसली भारग्याची भाजी की काय, हे बघा, ही बघा भारग्याची भाजी. आता कोण काढायला येतच नाही. तर चला जाऊयात, बघूयात गडद्यांमध्ये काय मिळतंय काय ते. हा हे बघा सकाळ सकाळ पर्याचं दर्शन करा. हे घ्या. पाणी कालपेक्षा आहे बघा किती कमी आहे. मी बोललो ना पाऊस कमी असेल ना तर पाणी हळूहळू कमी होऊन जातो. काल या दगडापर्यंत होता, याच्यावरून जात होता याच्यावरून, आज ते पण कमी आहे.
अजून एक दिवस, आजचा दिवस पण पाऊस नाही पडला ना तर अजून कमी होईल. म्हणजे कसं जसं पाऊस पडतोय तसं तो पडतोय. हे बघा, हे काल आम्ही गवत तरी झोडलं आहे. हे बघा किती गवत आहे. कोण येईल याच्यामध्ये एकटा? पप्पा पुढे आहेत. हे बघा, लहानपणी आपण ज्या पेट्या बोलायचो ना त्या, ह्या बघा, हे काढून अशा त्या वाजतात. आता वाजते की नाही माहिती नाही. कोण आवाज येत आहे? जाऊ दे, चला आता इथून चप्पल काढायला लागेल याच्यातून. चप्पल. चला, हे बाप्पा पुढे गेलेत त्याच्यामुळे बघा सगळं किती क्लिअर आहे बघा एकदम. गवत बघा किती झालंय बघा. पाय बघा किती जातोय पूर्ण आतमध्ये. शेतातलं पण पाणी कमी झालंय. ते बघा पप्पा काढतात ते दिसतात. चल बघूया. हा बघा, हा एक लावलेला, हा इथे काढून ठेवला त्याने. इथे लावलेला काल आपण. याच्यात आहे, याच्यात हा नाही बोलतात त्याच्यात काय. तो एक काढून ठेवलाय, एक पुढे लावलेला. एक मिनटं, याच्यात काटे बिटे असतील ना, भीती वाटते चालायला. याच्यात काढते हा. आहे गेला वाटतं रे. गेला, फाडलं गे, फाडलं सगळं. तो काय फाडून गेला. उशीर होतो ना. तेव्हा इथं खाऊन गेला वाटतं तो सगळं. त्याच्यातला पडतंय बघा. ह्याच्यात मोठा खेकडा होता बघा. फाडून, बोललो ना मी काल, फाडून असे निघून जातात. खातात, फाडून आणि निघून जातात. शे, तर त्याच्यात बघूया काहीतरी मिळो. तिथे बघू आता. याच्या कापडात काय आलंय काय? खाली पाणी आहे की काय? नाही, त्याच्यात एक बघा, त्याच्यात बघा. त्याच्यात पण नाही यार, फाटून निघून गेले सगळे. काहीच नाही.
तर आता घरी चाललो आहे. पप्पा गेले पुढे. हे बघा माझ्या इकडे 2 आहेत. पण मी नोटीस करतो आहे ज्या टायमाला मी व्हिडिओ बनवायला जातो त्याच टायमाला ना खेकडे मिळतच नाहीत. गेल्या वर्षी पण असंच झालेलं. 1-2 असे मिळायचे. तरी पण ह्यांना खोलून बघणार होतो आम्ही. पाऊस पण येतो आहे. मी छत्री नाही घेऊन आलो. तर आता जाऊया घरी, बघूयात तरी पण खोलून एकदा. पण खेकडे एकात दुसऱ्यात होते, 1-2 मध्ये होते. ते मोठे होते, त्यांनी ते फाडून निघून गेले. ते खातात, खाद्य खातात आणि ते फाडून जाळा असतो तो तोडून वगैरे ते निघून जातात. त्याला जर जाळी लावली ना बाहेरून तरी पण ते फाडतातच, शक्यता कमी असते. आणि ह्याला कापड लावलं त्याच्यामुळे ते फाडून बिडून निघून जातात. हे बघा खालून हे वरती डाग बोलतात तिला, डाग चढत यायलावरती दम लागते खूप, एकदम उंच अशी. तर बघूया ह्याच्यात काय मिळतंय काय ते, खोलून एकदा बघूयात. शक्यता तरी नाहीच वाटते, कारण हलवल्यानंतर समजतात. तर एकदा खोलून बघूयात किती काय मिळतात काय ते. चला. तर मंडळी जेवढे काय आणले होते गडदे सगळे खोलून वगैरे बघितले आम्ही. त्याच्यात एकसुद्धा खेकडा नाही, सगळे खेकडे गेले. हा बघा, हा मागे बघताय अथर्वचा घर आहे बघा, आणि हा मागे बघतोय हा आपला घर आहे. आज बांधकाम पूर्ण झालं आहे, संध्याकाळची वेळ आहे. आणि दुपारीच पप्पांनी सगळे खोलून बघितले होते गडदे, पण एकसुद्धा नाही त्याच्यामध्ये. सगळे फाडून सगळे निघून गेले, त्याच्यामुळे काय मजा नाही आली. आणि आज संध्याकाळी परत चाललो आहे मी आणि पप्पांसोबत. म्हणजे काल तर काय भेटले नाहीत, तर आज संध्याकाळी चाललो आहे. तर ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. ते शूट करू की नको करू हा पण मोठा प्रश्न आहे. बघा दिसत असतील तुम्हाला खाली, हे बघा इथे दिसतात, हे बघा इथे मागे बघता माझ्या, हे बघा सगळी तयारी केली. आणि तो कुजलेला वास इतका घाण येतो आहे ना. बघूयात आज संध्याकाळी ट्राय करतो आहे, आज काय मिळतात का बघूया. तो ब्लॉग पण मी शूट करतो, कारण कालच्या याच्यामध्ये काहीच नाही भेटलं. ती व्हिडिओ तुम्ही बघितलीच. तर बघूया आज ट्राय करूयात. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, त्याच्यामध्ये बघा काय मिळतात काय मी दाखवतो तुम्हाला. तर चला भेटूया एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.